नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सेबीने हिमाचल प्रदेशातील कंपनी LS इंडस्ट्रीजवरती एक मोठी कारवाई केली आहे। सेबीने या कंपनीसह त्याच्याशी संबंधित अन्य 4 कंपन्यांवर देखील बंदी घातली आहे। या कंपनीने शेअर्सच्या किमतीमध्ये फसवणूक केली आहे असा आरोप यांच्यावरती आहे। या कंपन्यांचं कनेक्शन अगदी दुबईपर्यंत आहे। या प्रकरणामध्ये दुबईतील गुंतवणूकदार जहांगीर पानीकट्टीवेल म्हणजेच JPP यांचं नाव समोर आलंय। त्यांनी $1 गुंतवणुकीतून 698 कोटी रुपये कमावल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। सेबीच्या तपासामध्ये असं आढळून आलंय की JPPनं कंपनीचे 10.28 कोटी शेअर्स एका $मध्ये विकत घेतले होते आणि कंपनीचा महसूल शून्य असतानाही 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत कंपनीच्या शेअर्सचं मूल्य हे 698 कोटी रुपये झालं होतं। सेबीला त्यांच्या तपासणीमध्ये असं आढळून आलंय की JPPनं जुलै ते सप्टेंबर आणि नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान 2दा व्यवहार केला जेव्हा बाजारामध्ये तेजी होती। त्यानंतर 27 सप्टेंबर 2024 रोजी बहुतांश शेअर्स $267.50 उच्चांकावरती असताना त्यांनी विकले। सेबीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की अशा योजना गुंतवणूकदारांचं नुकसान होण्याआधीच बंद करणं फार आवश्यक आहे। सेबीने केलेल्या तपासणीमध्ये कंपनीच्या शेअर्सच्या किमतीमध्ये फेरफार झाल्याचं आढळून आलंय। मार्केट रेग्युलेटर आता PFUTP आणि LODR या नियमांचं परीक्षण करत आहे। बाजाराची सुरक्षितता ठेवण्यासाठी आणि बाजारामध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक होणार नाही याची खात्री करण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक असल्याचं सेबीचं म्हणणं आहे। तर मित्रांनो, अशा कोणत्याही भूलथापांना आपण कधीही बळी पडू नये आणि असे जे पेनी स्टॉक्स असतात की ज्यांची किंमत अत्यंत कमी असते, तर अशा स्टॉक्सच्या फंदामध्ये तर बिलकुल पडू नये। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।